नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे तुमची मैत्रीण वृषाली सचिन पाटील आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या अशा या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे हॉट मेस मम्मा डायरीज. खूप दिवस हा विषय माझ्या डोक्यात चालू होता, पण काय कदाचित ती हिंमत होत नव्हती किंवा कॅमेरासमोर कसं अचानकपणे एवढं बडबड करणं खूप कठीण असतं. माहिती आहे, आपण परस्पर अशा गप्पा मारतो, पण जेव्हा कॅमेरासमोर बोलायचं असतं तेव्हा खूप कठीण होतं. तर मुद्दा असा आहे हा चॅनल काढायचा की मी माझ्या प्रेग्नन्सी आधीची, आताची आणि पुढची येणारी सगळी जर्नी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चॅनल काढायचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू म्हणजे जेव्हा मी स्वतः गोष्टी सर्च करायचे तेव्हा त्या गोष्टी ज्या असायच्या ना, त्या वरवरून असायच्या आणि त्या कुणी डॉक्टरने सांगितलेल्या किंवा कुणी काउन्सलरने सांगितलेल्या, एक्सपर्ट्सने सांगितलेल्या असायच्या. तर त्यांचे जे टर्म्स असायचे ना, ते टर्म्स म्हणजे ते तेवढ्यापुरतीच वाटायचे की त्याच्यातनं असं काही अशी फिलिंग नाही यायची मातृत्वाची, जर म्हणायला गेलं तर. म्हणून म्हटलं की आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्यांना खरंच सगळ्या गोष्टीमध्ये इमोशन्स पाहिजे असतं, त्यांच्यासाठी का नाही एक छोटासा प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि त्या शकतोच्या जोरावर मी हा चॅनल काढलेला आहे. हॉट मेस मम्मा डायरीज म्हणजे एक्झॅक्टली काय आहे मी तुम्हाला सांगते. हॉट म्हणजे ती वाली हॉट नाही का, हॉट म्हणजे बोल्ड, कॉन्फिडेंट, स्वतःचे निर्णय घेणारी, अतिशय स्ट्रॉंग अशी जी व्यक्ती आहे ती. मेस म्हणजे अतिशय कन्फ्यूज सुद्धा, गडबडलेली सुद्धा, म्हणजे सगळीकडे गोंधळलेली आई, मम्मा आई, तिची डायरीज, तिची दैनंदिनी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळालंच आहे की जी प्रॅक्टिकली पण आहे पण तितकीच गोंधळलेली पण आहे अशी एक आई. आणि ती आईच असू शकते सध्याच्या फेजमध्ये तरी. मला आई नेहमी एक सांगायची की मूल मोठं होईपर्यंत त्याला आईची गरज लागतेच. आणि मला आज ते कळते जेव्हा मी आई झाली. मूल मोठं कधीच होणार नाही, कारण की मला अजूनसुद्धा आईची गरज लागते. तर मुद्द्याचा जसा तुम्ही आता पाहिला की मी जो मुद्दा मेन्शन केला आहे की सेल्फ केअर जी असते ती किती इम्पॉर्टंट असते सगळ्यांसाठी. ज्या आया झाल्यात, आई झाल्यात, ज्या आई होणार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता, मीही अनुभवल्यात गोष्टी. मी माझे अनुभव जितके होईल तितके तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे एक प्रॅक्टिकल मी ऑलरेडी घेते, तर त्या प्रॅक्टिकलमधून मला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शेअर कराव्याशा वाटतील मी त्या सगळ्या या चॅनलवर शेअर करणार आहे.